गौरी ते गणेश असते वेळी तू अं, तो जो काही वडिलांमधनं बरोबर जात असताना कुठल्या तरी एका व्यक्तीने ज्या पद्धतीने नाव घेतल्यामुळे वडिलांना राग आला, पण त्याच्यामध्ये काहीतरी पार्श्वभूमी असेलच ना. म्हणजे तुझं मुलांमध्ये न रमणं, मुलींमध्ये सतत फिरत राहणं, हा तो हावभाव करणं, हा कुठेतरी पुरुष अहंकार जागा कदाचित झाला असेल, म्हणून तुमच्यामध्ये अबोला निर्माण झाला होता असं नाही, वाटतं. मी आत्ता मी या वयाच्या उंबरठ्यावर जेव्हा मी पॅरेंट आहे, मी एवढ्या मुलींची आई आहे, तेव्हा माझ्या मुलांना कोणी काही बोललं तर मला आधी राग येतो, है ना. तर मी माझ्या मुलांची काही असो, माझ्या मुलींचं म्हटलं मी खूप मस्तीखोर आहे तुमची मुलगी, एवढं एक वाक्य सुद्धा मला त्रास द्यायला पुरे होतं की हिने काय मस्ती केली, आता नाही करणार तर कधी करणार. सो दॅट्स दॅट. पण माझ्या जेंडर याच्याविषयी तुम्ही जर बोलता ना, मला त्यावेळेस कुठे मेंटल हेल्थ काउन्सिलिंग होते. मगाशी पहिल्या जेव्हा मी सुरुवातीला सांगितलं समाज दोषी आहे. समाजाने ब्लॉक्सेस केलेत की मुलांनी असंच वागलं पाहिजे, मुलींनी असं वागलं पाहिजे, आणि त्याला बळी पडून कदाचित त्यांनी हे केलं असेल, किंवा पोलीस स्टेशनमध्ये असताना त्यांनी तृतीयपंथीयांना होणारे त्रास आणि सगळं बघितलं होतं पुण्यामध्ये. त्यामुळे पण त्यांना असं वाटलं असेल की माझ्या मुलांनी ते होऊ नये. आज माझी एखादी मुलगी मला म्हणते की आई मला हे व्हायचंय, बरोबर. मला गाडी चालवायची, तर मी म्हणते हेलिकॉप्टर चालवायचंय का? पण मला माहिती की माझी मुलगी आता मला फक्त सायकल चालवायचं, पण आय सी अ ड्रीम की तिने हेलिकॉप्टर चालवावं. तर बरोबर. तिची चुकी नाही, माझी चुकी नाही. पण तसं त्यांच्या बरोबरही झालं असेल ना, पोलीसवाल्याला वाटलं असेल माझा मुलगा. पण हे केव्हा कोणत्या वयामध्ये हे सगळं लक्षात तुझ्या यायला लागलं? तू आरशासमोर जायची, आरशासमोर उभी राहायची आणि स्त्रीसारखे हावभाव वगैरे करायची. म्हणजे पूर्वी शनिवारी आणि रविवारी फिल्म लागायचे दूरदर्शनला. शनिवारी मराठी आणि संडेला हिंदी चित्रपट लागायचा. तर मी शाळेतून आले की ते बघायचे कार्यक्रम. मग तो आईचा टॉवेल असेल तर डोक्याला बांधून आंबेडासारखं करायची, कुंकू लावायची आरशासमोर. पण हे मला कधी 6-7 वर्षाचं असल्यापासून मी करायचे, आणि मग हळूहळू मग गणपतीमध्ये डान्स करताना कोळी डान्समध्ये मीच लीड आहे, मीच हुशार आहे. म्हणजे वासरात लंगडी गायची आणि सारखी मुलींना ज्या स्टेप्स लवकर येतात त्या मला यायच्या. मग बाई सांगायची की तू शिकव, आणि शिकवता शिकवता मीच लीडला जायची, आणि ऐन वेळेस मग तूच कर. मला तेवढंच हवं असायचं. पण पण आपण म्हणतो की मला लहानपणापासून माहिती होतं की मी वेगळी. फक्त मला कळत नव्हतं की कुठल्या दिशेला मी चालली. जसं आपण पाणी फेकतो, एखादा ड्रम आपण लकटला तर त्या ड्रमला दिशा माहिती नसते, फक्त तो फ्लोनी जातो. तर जेंडरच्या माझ्या वेळेस मेंटल हेल्थ काउन्सिलिंग नव्हते, माझ्या घरातल्यांना माहिती नव्हतं, तृतीयपंथी काय असतात हे कोणालाच माहिती नसल्यामुळे ती शिक्षा मी तेव्हा भोगली. शाळेमधला काय तुझा अनुभव? किंवा कुठल्या इयत्तेत तू शाळेमधला मला असा अनुभव की आमच्या शाळेमध्ये माझ्या सारखाच एक मुलगा होता, थोडा पॅन्झी होता. तर दिवाळीच्या सुट्टीनंतर तो चष्मा लावून आला. तर बाईंनी त्याचं आडनाव घेऊन त्याला म्हणाले, "काय नवीन दागिना केला का?" आता बाईंनी हे बोलणं चुकीचं आहे ना. म्हणजे बाईच असं म्हणाले, वर्ग हसायला लागला. म्हणाला, "आता तू केलं तर आता सावंतला पण चष्मा लागेल." तिने ते दागिना ह्यांनी केलं. तर तेव्हापासून थोडं पण काही शिक्षकांनी मला नेहमी समजून घेतलं. पण आपण म्हणतो ना की ते आता एकदम रिमोट सारखं असतं, म्हणजे तो अमिताभ बच्चन जसं पळतो पळतो आणि मोठा होतो, तसं त्या काही जास्त आठवणी नाहीयेत. अच्छा. शाळेमधल्या काही तशा ठळक नाही, नाही. तसे कुठल्या शाळेमध्ये तुझं शिक्षण झालं? माझं पूर्वी पुण्यामध्ये असताना ऑरेल हायस्कूलमध्ये, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, आणि मग इकडे आल्यानंतर उत्कर्ष, आणि मग नंतर रुपारेल. शेजाऱ्यांचे टोमणे, वडिलांचा वाढता संताप. आता खरं तुझं वय समजण्याइतपत झालेलं होतं शाळा, आणि तुला कळत होतं, तुला हेही कळत होतं नाही मी वेगळीच आहे कुठेतरी. ते काय तुझ्यातलं वेगळेपण हे कळण्या इतपत तसं काही वय नव्हतं. म्हणजे या सगळ्या घुसमट कशी तुझी होत होती की समाज सांभाळणं, वडिलांचं एकंदरीत वागणं, या सगळ्यामधना पराकोटीला घुसमट तुझी गेली, आणि त्यानंतर तू घेतलेला निर्णय अचानक एका रात्रीच घराच्या बाहेर पडले. त्यावरती थोडस काय भाष्य करू शकते? एका रात्रीत मी घर नाही सोडलं, है ना. ती प्रोसिजर माझी चालू होती, कारण की मी जर कधी हॉलमध्ये गेले तर वडील बेडरूम मध्ये जायचे, वडील बेडरूम मध्ये आले तर बाल्कनी जायचे. ती कट्टीबट्टीचा कार्यक्रम असायचा. तो किती वर्ष जवळ होता? आई वारल्यानंतर ते चालू झालं. आणि मग माझा मोठा भाऊ मला हरस करायचा. तर मला कोणी चिडवलं, गुड बायला बोललं की माझा भाऊ मला बॅट नेऊन मारायचा. आणि मग मला मारताना सुद्धा ते काही करायचे नाही. म्हणजे वडिलांनी बोललं पाहिजे होतं की तू नको बोलू त्याला, किंवा तू मारू नको. माझा भाऊ मला अक्षरशः रक्तबंबाळ करून मारायचा बॅटनी वगैरे. ताईचं लग्न झालं होतं, त्यामुळे तिचा एवढा काही संबंध नव्हता. पण मला असं वाटायचं की माझे वडील मला करत नाही, हा का करतो. मग सगळं प्रेम तिकडे असायचं.
आणि मग तो एक राग होता. मग हळूहळू एक दिवस असं की नाही, आणि ते ठरवून असं नाही, पण मी म्हणलो की माझ्यामुळे ह्यांनाही त्रास नको. कारण की पूर्वी लँडलाईन फोन असायचे, मी जर हॅलो म्हणाल तर समोरून वडील फोन कट करून टाकायचे. मग मी काय करणार? तुम्ही जर माझा फोन पण उचलायला तयार नाहीये, किंवा मी जर हॅलो म्हणाली तर तुम्ही बोलायला तयार नाहीये, मग वाय शुड ना. पण ते वाय शुड माझ्या साईडने होतं, त्यांच्या साईडने होतं. तोही निर्णय घेणं फार कठीण होता. अचानक घरात ना जेमतेम खिशामध्ये पैसे घेऊन बाहेर पडणं आणि आपण कुठे जातो हेही खरं माहित नाही माहिती. तो काय म्हणजे तो प्रसंग तू कसं ठरवलं? इतकी घट्ट कशी झालीस? नाही इतकं मला सोपं कम्फर्ट झोन. आता मला जर सांगितलं ना, भाऊ तू पळशील का गौरी, नाही पळू शकणार. आता नाही पळू शकणार. आता जर म्हणाली उद्या तू पळ, हे घे आणि पळ कुठे, नाही, आय डिडंट नो, मी पळू नाही शकणार. पण 2 दिवस असं झालं की कशावरून तरी मला वडील माझ्याशी एकदमच बोलणं बंद केलं होतं त्यांनी. त्यांना त्रास होत होता. माझा भाऊ मी सिगरेट पित होता असं त्यांना कळलं, की तो बाहेर जाऊन सिगरेट पितो. पण ते पुरुषत्वाची लक्षण आहेत असं त्यांना वाटायचं, आणि मला ते त्रास होत होता. आणि मग हा असं करतो तसं ते कंपॅरिझन चालू झालं. आणि मग टीव्हीवरती पूर्वी ईसीचा टीव्ही असायचा, कलर टीव्ही आमच्या कोणाकडे नाही, तो टीव्ही आमच्याकडे होता. तर त्याच्यावरचे 60 रुपये घेतले, छू मंतर, जो होगा सो देखा जाएगा. दादा डबा आणायला गेले होते, जेवणाचा डबा आमच्या दोघांसाठी. मी कडी लावून पळून गेले, आणि पळून डायरेक्ट चिंचवडला गेले. रोड्यावरून चिंचवडला 60 रुपये टमटम असायचे, लहान मुलांचे 30 रुपये. तर माझ्याकडून त्यांनी 20 रुपये घेतले, आणि मी पाठीमागे ते बसून मग खोपोली गेल्यावर मला कळलं की मुंबई आली आहे. म्हणजे ती लाईट्स दिसायला लागतात. पूर्वी खोपोली जुन्या ह्याच्यावरून जाताना, आणि दादरला प्रीतम हॉटेल जवळ त्यांनी मला सोडलं. आता मला नावं सगळी कळतात, प्रीतम हॉटेल, खोपोली. उतरली, उशीर झाला होता, लोकांची वाट चालली म्हणून मी त्यांच्या मागे मागे चालले. लोक सिद्धिविनायकला, मंगळवार होता, चालले होते. मीही गेले, भूक लागली होती. मग तिथे असे एक वयस्कर आजोबा असे डब्यामधून लाडू वाटत होते, मोतीचूरचे लाडू मला खूप आवडतात. मग मी एक खाल्ला, मग परत लाईन लावून दुसरा खाल्ला. मग ते ओरडले, इट इज आउटलेट. मग मी परत मग रात्री उशीर झाले, मी दादर स्टेशनला आली, आणि मग काय खाणार तर रगडा पॅटीस खाल्लं. मला अजून तो बशी आठवते, चॉकलेटी कलरची ती बशी, टवका उडालेली. त्यांनी रगडा दिला, एक पाव दिला, 2 रुपये का 2.5 रुपये, आणि ग्लासमध्ये असे हात घालून असं ठेवलं, ते काचेचा ग्लास. पाणी नाही प्यायली, आणि त्या बाकड्यावरती 2 नंबरच्या दादरच्या याच्यावर झोपली. पोलीस मामा आले, काठी कशासाठी असते, छडी लागे छमछम. आणि मग देन हाऊ माय कम्युनिटी केम, आणि मी त्यांच्याबरोबर गेले. अच्छा, म्हणजे तुला मुंबईमध्ये ज्यावेळी तू गेलीस, पहिल्यांदा पाऊल ठेवलंस, त्यावेळी तुला तुझी ओळख झालेली होती की मी हिजडा समाजाची आहे, असं तुझी ओळख झालेली होती. आणि तो सगळा संघर्षाचा काळ तुझा सुरू झाला. त्या काळात देखील मुंबईमध्ये राहणं आणि हिजडा म्हणून वास्तव करणं, ट्रान्सजेंडर म्हणून वास्तव करणं, म्हणजे आजही मला हिजडा शब्द वापरायला देखील तशी अपमानास्पद वाटतो. का कोण वाटतो मला माहिती नाही, पण तसंही मला वाटतं. पण त्या सगळ्या काळामध्ये स्वतःचं अस्तित्व स्वीकारणं देखील किती कठीण असतं. पण भाऊ सांगू का, हे तुमच्या साईडनी झालं. जर या खुर्चीवर तुम्ही येऊन बसलात ना, तर मला ज्या दिवशी पहिल्यांदा साडी नेसवली, विग लावलं, छातीमध्ये कागदाचे बोळे घातले स्त्री दिसण्यासाठी, आणि सिग्नल वरती उभं केलं हे करा, त्या दिवशी माझ्या पायामध्ये चप्पल नव्हते. पण दॅट डे आय वॉज अ सिंड्रेला इन माय लाईफ. यू गेटिंग माय पॉइंट? आता तुम्ही काय समजा, मला बाई व्हायचं होतं. बाई होण्याची किंमत काय असते मी त्या दिवशी मोजली, ती आजपर्यंत मोजते. आणि मला वाटतं जातानाही माझ्या बरोबर माझं घेऊन जाईल मी, है ना, जाताना ही शॉल घेऊन जाईल, हे कफन दफन, ही चिंदी साडी, हे सगळं ह्याची किंमतच मी मोजत आली. पण त्या दिवशी आय वॉज व्हेरी हॅपी. पण मला अजून आठवतं, मी सिग्नल वरती भीक मागताना एखादी फियाट दिसते, आमच्याकडे फियाट होती पद्मिनी, पिस्ता कलरची, ती बघितली की मी पळून लांबून बसायची, की मला वाटलं कोणीतरी घरचे येतील धरतील. आणि संध्याकाळ उशिरापर्यंत माझ्या जेव्हा फाटकी 5 रुपयाची नोट मिळाली, तेव्हा कळलं की हिला भीकही मागता येत नाही. मग आणि कम्युनिटीमध्ये पण हॅरॅसमेंट असते, असं नाहीये. कळपामध्ये तुम्ही पोलीसवाल्याचा मुलगा आहे, ह्याला उकडा राईस जात नाही ज्या घशाखाली, ह्याला संडासला बाहेर जाता येत नाही, है ना, ह्याला अल्युमिनियमच्या ताटी, दॅट इज चॉईस. पण मला असं कधी वाटलं नाही की परत पलटून जावं म्हणून. मग घरच्यांनी शोध घ्यायचा प्रयत्न नाही केला त्यावेळेला? मला माहित नाही. गौरी, मुंबईचा तो सगळा प्रवास, मुंबईचं ते वास्तव जीवन,
ती सगळी अस्वस्थता, आणि मागे वळून पाहिलं तर कोणच नाहीये माझ्या बरोबर, हम्म. मी एकटी आहे. आजही कोणी नाहीये. तर आज आज तुझ्या मागे नाही म्हटलं, थोड्याफार समाज उभा आहे, पण त्या एका काळी हम्म. ते अनेक त्यावेळी अशी पळून जाणारे खूप लोक होते. हम्म. काही ध्येयासाठी होती, काही चिकाटीसाठी होती, अशा अनेक उदाहरणं देता येतील. माझे उदाहरण, मी तर माझ्या वयाच्या 6व्या वर्षी आई बरोबर, बाबांबरोबर पळून गेलो होतो. हा. आणि वेगळं स्वप्न घेऊन पळून गेलो होतो. पण तू ज्या परिस्थितीतनं आलेली होतीस, हम्म. या सगळ्या परिस्थितीत मुंबई सारखं शहर झेलणं, पेलणं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवणं, या बाबतीतल्या प्रवासाबद्दल नक्कीच रसिकांना जाणून घ्यायला आवडेल. प्रवास आपण म्हणतो ना की एका स्टॉपवरून गाडी सुटली. आता मी कम्युनिटी मध्ये आली होती. आता गणेश संपला होता, म्हणजे अच्छा. तो व्हेंटिलेटर वरती हा. होता. धड तळ्यात ना मळ्यात होती. माझं ऑपरेशनही झालं होतं, त्यामुळे घरच्यांनी जर पकडून नेलं असतं, केस कापले असते, मी परत गणेश झाले असते. कोणी आलं नाही. सो आय स्टार्टिंग माय ग्रो हेअर, म्हणजे तो जर्नी माझा सुरू झाला है ना. म्हणजे मी त्यावेळेस त्या पिरियड मध्ये व्हेंटिलेटर वरती जगते का मरतीये, आणि की समाजामध्ये जगणं एवढं सोपं नव्हतं. आणि मग माझ्या गुरूंना असं कळलं की बाबा ह्याला भीकही मागता येत नाही, ही हुशार आहे, आणि हिच्यामध्ये असं. तू त्या कळपात केव्हा गेलीस? आल्यालाच गेलीस की आल्या केली आल्या तो कळप तुला का, म्हणजे आकर्षित का झाला, किंवा का जावं असं वाटलं, हे देखील कळलं पाहिजे ना. भाऊ, आता म्हणजे श्रोत्यांना कदाचित पटेल, आता तुम्ही शिक्षक आहात म्हणून तुम्हाला पटेल का नाही, तुम्ही असं कधी बघितलं तंबाखू खाणारा माणूस किती ग्रुपमध्ये असतात, तो तंबाखूवाल्या बरोबर शोधतो का नाही शोधतो? बरोबर. बस उत्तर मिळालं तुम्हाला.